मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या मुंबईतील मराठा आंदोलनाचे रूप आता दिवसेंदिवस तीव्र होत जात आहे। डोक्यावर गुलाल पडेपर्यंत मागं हटायचं नाही या जरांगेंच्या निश्चयानं मराठा आंदोलकांमध्ये आता एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय। परंतु आता जरांगेंनी उद्या म्हणजे सोमवारपासून पाणी सुद्धा घेणार नाही आणि अत्यंत कठोर असं उपोषण करणार असा इशारा नुकताच दिलेला आहे आणि त्यामुळे मराठ्यांचा हा उत्साह कधीही आक्रमकतेत रूपांतरित होण्याची शक्यता आहे। मराठा आंदोलक आता थेट मंत्र्यांच्या बंगल्यांवर धडकण्याची भीती व्यक्त केली जाते आणि यामुळेच मुंबई पोलीस प्रचंड अलर्ट मोडवर गेलेले आहेत। जरांगे आज नेमकं काय म्हणाले, मुंबईत सध्या कोणत्या भागांमध्ये तगडं बॅरिकेटिंग सुरू झालंय आणि पोलिसांना मिळालेली नेमकी माहिती काय आहे, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। गुलाल पडेपर्यंत मागे हटायचं नाही या जरांगेंच्या एका निश्चयानं मुंबईमध्ये मराठ्यांचं वादळ आलंय आणि त्यातच आता जरांगेंनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आणखी एक मोठा इशारा दिलाय। उद्यापासून जरांगे हे आपलं आंदोलन अधिक तीव्र करतील, पाणी देखील सोडून देतील आणि त्यानंतर काय होईल याचा अंदाज आपल्याला सगळ्यांनाच येऊ शकतो। आतापर्यंत बऱ्याच अंशी शांत असलेले मराठे जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे। आंदोलकांच्या आक्रमकतेनं शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर ताण येऊ शकतो आणि याच शक्यतेमुळे मुंबई पोलिसांनी आता तगडा बंदोबस्त शहरात लावलेला दिसतो। पोलिसांकडून मंत्रालय ते एअर इंडिया सिग्नल पर्यंत पूर्णपणे बॅरिकेटिंग करण्यात आलंय। मराठा आंदोलक हे मुंबईतील मंत्र्यांच्या बंगल्यांवर कधीही धडकू शकतात अशी माहिती पोलिसांकडे आहे आणि ही माहिती मिळाल्यानंतर आंदोलक खरोखरच मंत्र्यांच्या बंगल्यांवर गेले तर काय संभाव्य गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते तीच टाळण्यासाठी पोलिसांनी आता मंत्रालय ते एअर इंडिया या सिग्नल पर्यंत पूर्णपणे बॅरिकेटिंग लावलेलं आहे। यावरूनच आपल्याला मुंबईतील सद्यस्थितीचा अंदाज येऊ शकतोय। राज ठाकरे, चंद्रकांत पाटील, नितेश राणे यांच्यासह अनेक नेत्यांवर आज मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत आक्रमक शब्दांमध्ये टीका केलेली आहे। कुचक्या कानाचा असं म्हणत राज ठाकरेंना जरांगेंनी घेरलंय तर वसवच बंद करा असं म्हणत चंद्रकांत पाटलांना इशारा दिलाय। दुसरीकडे आंदोलन संपल्यानंतर नितेश राणेंना बघून घेतो असं म्हणत जरांगेंनी राणेंचा उल्लेख चिचुंद्री असा केलाय। शिवाय हुल्लडबाज मराठ्यांना सुद्धा जरांगेंनी आजच्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये इशारा दिलाय। सरकारला जाग येत नाही म्हणूनच आता उद्यापासून आपलं आंदोलन तीव्र करणार असल्याचं जरांगेंनी या पत्रकार परिषदेत सांगितलंय। ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मराठे मुंबई सोडतच नसतात असं म्हणत जरांगेंनी सरकारला मुंबईत येऊन अडचणीत टाकलाय। लक्षात घ्या, जरांगे जोपर्यंत मुंबईत आले नव्हते तोपर्यंत त्यांना आणि त्यांच्या आंदोलकांना रोखणं शक्य होतं, पण आता ते मुंबईत आलेत म्हणजे सरकार पुढील आव्हान हे 100 पटींनी वाढलंय। मुख्यमंत्र्यांनी कितीही संयमी भूमिका घेतली तरी जरांगेंची आक्रमकता ही आता वाढतच जाणार आहे। उपोषण आंदोलन तीव्र होतच जाणार आहे। महाराष्ट्रातून अधिकाधिक मराठे हे मुंबईमध्ये येऊन धडकतच राहणार आहेत। गर्दी आणि ताकद वाढतच राहणार आहे। सरकारचं एकही चुकीचं पाऊल आताच्या या काळामध्ये दुर्लक्षित होऊ शकणार नाहीये। जरांगेंची तीव्रता आता तरी कमी होऊ शकेल अशी कोणतीही शक्यता नाहीये। सरकारकडे याविषयी काही मध्यमार्ग आहे की मुख्यमंत्री फडणवीस हे फक्त एका पाठोपाठ एक दिवस सरण्याची वाट पाहतायत हा प्रश्न पडतोय, पण तेही धोकादायकच आहे। सरकारची रणनीती ही जरांगेंना मवाळ करू शकेल का, त्यांचा निश्चय मोडायला लावू शकेल का, सरकार ओबीसी मराठे अशा दोघांनाही खुश करू शकतील का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सगळ्या भावना, तुमचे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।